35 वर्ष मी 47 वर्ष राजकीय क्षेत्रात काम केलं, 12 वर्ष कार्यकर्ता म्हणून काम केलं आणि 35 वर्ष एका कुटुंबाचा प्रमुख म्हणून काम केलं. ह्या मतदारसंघातल्या लोकांनी मला तळहाताच्या फोडासारखं जपलं. मी प्रचंड काम केलं जरी असेल तर त्याची जाणीव ठेवणारा मतदारसंघ असल्यामुळे माझ्यासारखा कार्यकर्ता घडला. आज जातीपातीचं राजकारण होत आहे, परंतु माझ्यासारख्याला जात नसलेल्या कार्यकर्त्याला 35 वर्ष या मतदारसंघानं जपलं. मला वाटतं माझ्यासाठी हे विश्व आहे. मी स्वतःसाठी जगलो नाही, पण कधी कुणाला खोटं बोललो नाही, फसवलं नाही. एखादी गोष्ट होत नसली तर नाही म्हणून सांगितलं, परंतु त्या कामासाठी जीवापाड प्रयत्न केला. आमदार नमिता मुंदडा, अक्षय भैया नावं सगळे, रहीमभाई पासून संजय गंभीरे पासून सगळ्यांचे घेता येतील. प्रमुखांचे पक्षाचे प्रमुख आहेत आमचे शकील मौलाना साहेब. हे राजकारणात नाही, पण मैत्रीपोटी प्रेमापोटी त्यांनी मुलाला उभं केलं. अशा खूप गोष्टी आमच्या जीवनात. माझ्यावर आलेल्या सर्व सहकाऱ्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो आणि जे आमचे सहकारी पडले भविष्यामध्ये आणखीन चांगल्या पद्धतीनं त्यांनी काम करावं यासाठी आम्ही सगळे मिळून लक्ष देऊ. खरं तर मी डॉक्टर लोहियांचा चेला आहे. बाबूजींनी मला राजकारणात येताना सांगितलं होतं की 4.5 वर्ष दिपळीकर निवडणुकीपुरता हळूशेम गाकर. मला वाटतं आता शहराच्या विकासाची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे. मला वाटतं राजकीय मतभेद हे पक्षीय मतभेद, वैचारिक मतभेद असतात, परंतु विकासात्मक भूमिका ही शहराला विकासात्मक ठिकाणी घेऊन जाते आणि परत प्रत्येकाने मेहनत करावी आणि 5 वर्षांतर जनतेच्या समोर जावं आणि जनतेचा कौल मानावा. ह्या पद्धतीचं हे राजकारण आहे. मला वाटतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एका माणसाला एक मत दिलं, मग तो लहान असेल, गरीब असेल, वंचित असेल, मोठा असेल, परंतु मला वाटतं एक मत देऊन लोकशाहीचा सन्मान ठेवला. आणि मला वाटतं 5 वर्षाला नेतृत्वानं ज्याला निवडणुकीला उभं राहायचे त्यांनी 5 वर्षांतर जनतेसमोर जावं लागेल, जनतेच्या दरवाजात जावं लागेल ही भूमिका घेतली. मला वाटतं त्या संविधानानंच या निवडणुका होत आहे. निवडणूक ही प्रक्रिया निपक्षपातीपणानं झाली. मी सर्व अधिकाऱ्यांचं मनापासून आभार मानतो, पोलीस प्रशासनाचंही मनापासून आभार मानतो आणि मला वाटतं ह्या अंबेजोगाईच्या जनतेचा विजय आहे. कारण आमच्या कार्यकर्त्यांची जरी मेहनत असेल, सहकाऱ्यांची मेहनत असेल, आमच्या नेतृत्वाचा आशीर्वाद असेल, परंतु ह्या अंबेजोगाईच्या मतदार राजाचा विजय आहे. मला वाटतं त्याचा सन्मान करण्याकरता अहोरात्र आम्ही काम करून अंबेजोगाई शहराला एक मॉडेल शहर करण्यासाठी इमानी इतबारी प्रयत्न करू. धन्यवाद. काकाजी.